हॅलो फ्रेंड्स, स्पेशल फूड विथ आरतीमध्ये तुमचं मनापासून स्वागत. तर आज आपण बघणार आहोत मस्त असं क्रीमी मँगो आईस्क्रीम. एकदम सोपी रेसिपी आहे. तर इथं आईस्क्रीमसाठी 2 आंबे घेतलेत. म्हणजे हे मोठ्या आकाराचे आंबे आहेत. जर छोटे असतील तर 3 लागतील. म्हणजे याचा जो आपण गर काढणार आहोत तो 1 कप निघाला पाहिजे. म्हणजे मी इथं वाटीचं प्रमाण घेणार आहे. तुम्ही कुठलीही वाटी किंवा आपला मेजरिंग कप आहे तो म्हणजे एकसारखं प्रमाण ते घेऊ शकता कुठलंही. तर आता इथे मी मोठी वाटी घेतली. तर हा पल्प जो आहे 2 आंब्याचा तो 1 वाटी घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये पाऊण वाटी म्हणजे अर्धा आणि थोडंसं वरती अशी पिठी साखर घेतलेली आहे आणि आणि 1 वाटी मिल्क पावडर घेतली आहे आणि दूध 1 वाटी घ्यायचं आहे आपल्याला. त्याच्यामध्ये जी साय आहे ती तशीच राहू द्यायची, म्हणजे जेणेकरून खूप छान आणि क्रीमी आपली आईस्क्रीम तयार होणार आहे. हे सगळं मिक्सरच्या भांड्यात एकत्र बारीक करून घ्यायचं आहे छान. आता इथं बरोबर मी व्हिप क्रीम घेतलेली आहे 1 वाटी. म्हणजे ज्या वाटीने आपण सगळं प्रमाण मोजणार आहोत ती एकसारखीच वाटी घ्या. म्हणजे त्यांनी आपली आईस्क्रीम खूप छान होणार आहे. आता ही क्रीम फेटून घ्यायची. जोपर्यंत सॉफ्ट पीक येत नाहीत तोपर्यंत ही क्रीम फेटायची आहे. म्हणजे एकदम आपल्याला केकला जशी लागते तशी फेटायची नाही आहे. थोडीशी सॉफ्ट पीक मी तुम्हाला दाखवते. एकदम सॉफ्ट पीक आल्यानंतर आपण ही क्रीम फेटायची थांबवायचं आहे. आता तुम्ही इथं बघू शकता. म्हणजे जेव्हा आपण केकलासाठी वापरतो क्रीम, म्हणजे क्रीम फेटतो त्यावेळेस एकदम स्टँडिंग लेवलचे पीक येतात त्या क्रीमला, तर तसे नको आहेत. तर आता इथे क्रीम तयार झाली आहे आपली. त्याच्यानंतर आपण जे मिश्रण म्हणजे मँगो पल्प वगैरे सगळं एकत्र वाटून घेतलेलं ते त्याच्यात टाकून छान हलवायचं आहे आणि बिटरने 1 ते 2 मिनिट फक्त छान मिक्स करून घ्यायचं आहे. जास्त वेळ फेटायचं नाही आहे त्याला. तुम्ही व्हिप क्रीमऐवजी फ्रेश क्रीम पण वापरू शकता. फ्रेश क्रीमने पण खूप छान आणि क्रीमी आईस्क्रीम तयार होते. बिटरने करायचं का की आईस्क्रीम छान एकत्र होते आणि सॉफ्ट होते जराशी. म्हणजे छान आपल्याला आईस्क्रीम जेव्हा आपण डिमोल्ड करतो तेव्हा छान म्हणजे क्रीमीनेस आपल्याला जाणवतो आणि खायला पण छान लागते आईस्क्रीम. आता फेटून झाल्यानंतर मी इथं कवर करून हे बाऊल असाच फ्रीजमध्ये ठेवणार आहे 3 ते 4 तासांसाठी. तुमच्याकडं जर एअरटाईट कंटेनर असेल त्याच्यात पण तुम्ही ठेवू शकता. आता इथं 3 ते 4 तासानंतर सेमी सेट झालेलं आहे आपल्या आईस्क्रीम. म्हणजे तुम्ही बघू शकता थोडंसं लिक्विड आहे. तर अशाच स्टेजला आपल्याला ह्याला परत फेटून घ्यायचं आहे. म्हणजे परत मी एकदा मिक्सरमध्ये काढून घेणार आहे याला. म्हणजे त्याच्यामुळं काय होतं की जे बर्फाचे कण आहेत, म्हणजे बर्फ जो तयार होतो त्याच्यामध्ये तो तयार होणार नाही आणि खूप सॉफ्ट आईस्क्रीम तयार होईल आपली. तर याच्यानंतर मिक्सरमध्ये फिरवल्यानंतर आपण आईस्क्रीम सेट व्हायला रात्रभर ठेवायचे, म्हणजे किंवा 7 ते 8 तास तुम्ही सहज ठेवू शकता. इथं बघू शकता तुम्ही किती छान आणि क्रीमी झालेली आहे आपली आईस्क्रीम. त्याच्यासाठीच आपण याला मिक्सरमध्ये फिरवून घेतले. बाहेरून आईस्क्रीम आणण्यापेक्षा म्हणजे मुलांना आपण फ्रेश आणि क्रीमी आईस्क्रीम त्यांच्या आवडीच्या फ्लेवरची आईस्क्रीम आपण त्यांना तयार करून देऊ शकतो. आता इथं बघू शकता तुम्ही एकसारखी आणि खूप छान क्रीमी टेक्स्चर आलं आहे त्याला. आता इथं आधीसारखंच छान झाकून ठेवायचं. एअरटाईट कंटेनर असेल तर त्याच्यात ठेवा किंवा मी दाखवल्याप्रमाणे तसं पण तुम्ही बाउलमध्ये ठेवू शकता. फक्त हे जेणेकरून असं झाकल्यानंतर काय होतं की जो बर्फ आहे तो तयार होत नाही त्याच्यामध्ये. आता इथं मी रात्रभर ठेवलं होतं सेट व्हायला. सेट झाल्यानंतर थोडंसं खायच्या आधी 1 ते 2 मिनिट तुम्ही बाहेर काढून ठेवा. एकदम सॉफ्टली आपली आईस्क्रीम निघते. आता इथं तुम्ही बघू शकता खूप छान आईस्क्रीम झालेली आहे आणि एकदम म्हणजे बर्फाचे कण वगैरे त्याच्यात दिसत नाहीत. खूप छान झालेली आहे आईस्क्रीम. नक्की ट्राय करा आणि रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर अँड सबस्क्राईब.